जर आपण निफ्टीला बारकाईनं जर पाहिलं तर बघू शकताय निफ्टी 22,812 ते 22,724च्या दरम्यान तुम्हाला कन्सोलिडेशन फेजमध्ये दिसत असेल. आता मी हे बारीक का केले, बारीक करण्याचं कारण सांगतो तुम्हाला. कारण आपलं मार्केट जर डेली टाईम फ्रेमवर जर बघितलं तर मार्केट सतत घसरत आलेलं आहे. ते घसरण कुठंपर्यंत होऊ शकते याचा एक अंदाज लावायचा म्हणून मी 5 मिनिटाची जी टाईम फ्रेम आहे त्याला असं बारीक करून घेतलेलं आहे. आता इथं काय दिसतंय, इथं हे जे काही मी BOB लिहिलेलं आहे हे काय आहे हे लक्षात घ्या. हा एक बिअरिश ऑर्डर ब्लॉक आहे जो की सप्लाय झोनचं काम करतो. आणि इथं हा जो काय BOB आहे हा आहे बुलिश ऑर्डर ब्लॉक जो की सपोर्टचं काम करतो. मग आता होत काय आहे लक्षात घ्या. मार्केट इथनं इथं, इथनं इथं, इथनं इथं, इथनं इथं, हे असं फक्त मार्केट काय करायलंय तेवढ्याच रेंजमध्ये 88 पॉईंटमध्ये मार्केट म्हणजे कालच्या दिवशी 88 पॉईंटमध्ये, कालच्या दिवशी, कारण कालच्या दिवशीची पहिली कॅन्डल ही आहे, ही पहिल्या दिवशी म्हणजे कालची पहिली कॅन्डल ही आहे 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल, ही जिथून सेलिंग आलेलं आहे. आणि काल तुम्ही बँक निफ्टीमध्ये माझा ट्रेड बघितला असाल जो की मी पेपर ट्रेड केला होता. रिअल ट्रेड नव्हता तो, फक्त एक एज्युकेशनल पर्पजनुसार तुम्हाला ॲनालिसिस काय असते, कसं करायचं असते किंवा एंट्री कशी आपण बनवायची असते, एक्झिट कुठं व्हायचं असते, कुठं थांबायचं असते, कुठं बेलगाम व्हायचं असते ते दाखवण्यासाठी मी काल तुम्हाला तो ट्रेड दिला होता. आणि आपलं ॲनालिसिस हे काल परफेक्ट बनलेलं आहे. तुम्ही जर बँक निफ्टीमध्ये जर जाऊन बघितला तर मार्केटनं त्याच लेवलवर कन्सोलिडेशन केलेलं आहे बघा. आता इथं मी हे काय मार्क केले हे दाखव. मी इथं हे जे काय मार्क केलं आहे ना, लक्षात घ्या हे काय चीज आहे, हेच सगळ्यात मोठी चीज आहे. आणि मार्केट म्हणून तर इथून रिव्हर्स घेतलेलं आहे. हे जे काय मी आत्ताचं जे माझं ॲनालिसिस करायची आत्ताची माझी जे काही थ्योरी बनलेली आहे ते स्मार्ट मनी कन्सेप्टनुसार, आधीपर्यंत मी प्राईस ॲक्शन, टेक्निकल ॲनालिसिस वापरायचो, पण मी मूर्ख होतो, खरंच मूर्ख होतो. कारण मी 2020 पासून 2025 फक्त ह्या फालतू टेक्निकल ॲनालिसिस आणि फालतू प्राईस ॲक्शनवर माझे पैसे खर्च केले शिकण्यासाठी, आणि वेळ माझा वाया घालवला. पण मित्रांनो लक्षात घ्या, शेअर मार्केट खूप इंटरेस्टिंग आहे. आज 3 आठवडे झाले मला हे समजून चुकलं की आजवर 5 वर्षात मी जे काही ॲनालिसिस केलं खरंच खोळ्याचा बाजार होता तो, खरंच. कारण शेअर मार्केटमध्ये जे तुम्हाला यूट्यूबवर वगैरे शिकवलं जातं ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. प्राईस ॲक्शन सगळ्यांना माहिती आहे, कॅन्डलस्टिक सगळ्यांना माहिती आहे, चार्ट पॅटर्न सगळ्यांना माहिती आहे, RSI, मूव्हिंग ॲव्हरेज, बुलिंजर बँड सगळ्यांनाच माहिती आहे. पण ह्याच्या पलीकडं जाऊन मला
ह्या मागील आठवड्यात 3 कन्सेप्ट कळाले. ते 3 कन्सेप्ट म्हणजे, एक म्हणजे SMC कन्सेप्ट, दुसरा म्हणजे मायक्रो मिरर मिरर मार्केट कन्सेप्ट, तिसरा म्हणजे इनर सर्कल ट्रेडिंग. आणि जास्त करून मार्केट जे SMC कन्सेप्ट आहे त्याला फॉलो करतं. हे जे काय आज तुम्ही ह्या लाईनी वगैरे बघायला आहे, प्राईस सेक्शनमध्ये आपल्याला हायर हाय, हायर लो, लोअर हाय, लोअर लो बघायला मिळतो. पण स्मार्ट मनी कन्सेप्टमध्ये हे असे काही बघायला मिळत नाही. यामध्ये ट्रेंड वगैरे काहीही नसतं. यामध्ये फक्त एकच असतं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि चेंज ऑफ कॅरेक्टर. आता ते कुठं होतं, का होतं, ते झाल्यानंतर काय करायचं असतं, एंट्री कुठं घ्यायची असते, इन्व्हेस्टमेंट, लिक्विडिटी स्वीप, लिक्विडिटी रन, फेअर व्हॅल्यू गॅप, बुलिश ऑर्डर ब्लॉक, बिअरिश ऑर्डर ब्लॉक इत्यादीचं ज्यावेळी तुम्ही नॉलेज घ्याल प्रॉपर, तुम्हाला खरंच ट्रेडिंग करण्यात सुद्धा मजा येईल, एंट्री घेण्यात मजा येईल, एक्झिट होण्यात मजा येईल. कोणतंही इंडिकेटर इथं वापरलं जात नाही. फक्त काय असेल ते स्ट्रक्चर मॅपिंग करायचं आहे. स्ट्रक्चर मॅपिंग म्हणजे जसा की एखादा रोड एखाद्या गावाला न्यायचा झाला तर तेथील घाट रस्ते, सपाट रस्ते, डोंगरमाथा, जसं काय मॅपिंग केलं जातं इंजिनियरांच्या द्वारे, तसं एका ट्रेडरद्वारे ह्या शेअर मार्केटचं मॅपिंग करावं लागतंय. आणि ज्यावेळी मॅपिंग तुम्हाला जमलं, आता काल मी जी काही एंट्री दिली होती बँक निफ्टीमध्ये, ती एंट्री मी स्ट्रक्चर मॅपिंग करूनच दिली होती. आणि ॲक्च्युअलमध्ये मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन देखील पहिल्यांदा ग्रीन कॅन्डल बनवली. पण ती ग्रीन कॅन्डल जिथं क्लोज झाली ना, तिथं इंड्युसमेंट पण होतं. आणि त्यामुळंच त्या इंड्युसमेंटच्या ठिकाणी ज्यावेळी मार्केटनं एक इव्हिनिंग स्टार पॅटर्न बनवला, त्यावेळी मी ट्रेड दिला आणि तो ट्रेड 275 पॉईंट आपला